दिनांक 23/11/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शकुंतला पेट्रोल पंप, जय भवानी रोड, नाशिक रोड इथं सागर मस्के तसंच त्याचे इतर साथीदार हे सर्व दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी करून एक विदेशी बनावटीचं पिस्तूल तसंच 2 जिवंत काडतूस, एक लोखंडी कोयता, 2 मिरची पूड असे घातक शस्त्र कब्जात बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमल्यानं तसंच पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मनाई आदेशाचं उल्लंघन करताना मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात यापूर्वी 4 आरोपी अटक करण्यात आले होते, परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व मस्के गँगचा म्होरक्या सागर मस्के हा फरार असल्यानं त्याच्यावर आणखीन 4 गुन्हे दाखल असून एकूण 5 गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सागर मस्के यास तात्काळ अटक करण्याबाबत गुंडा विरोधी पथकास आदेशित केलं होतं। त्यानुसार मस्के गँगचा म्होरक्या सागर मस्के याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते तसंच अंमलदार घेत असताना माहिती मिळाली की आरोपी सागर मस्के हा नाशिकमध्ये येऊन गुन्हा केल्यानंतर नाशिक रोडकडून पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यानं पळून जातोय, त्यामुळे तो सध्या संगमनेर या शहरामध्ये असण्याची शक्यता आहे। सदरची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10/3/2025 रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड यांच्यासह संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथं जाऊन आरोपी सागर मस्के याच्याबाबत संगमनेर शहरात राहत असलेल्या ठिकाणाचा कोणताही सुगावा नसताना संगमनेर शहरात मानवी तसंच तांत्रिक कौशल्य वापरून संगमनेर इथल्या स्थानिक गुन्हेगारांना भेटून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं आरोपी सागर मस्के हा संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, संगमनेर या भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यानं दिनांक 10/3/2025 ते दिनांक 11/3/2025 च्या रात्रीपर्यंत लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी परिसरात रात्रीच्या वेळी सापळा रचून आरोपीची माहिती काढत असताना आरोपी सागर मस्के यास पोलिसांची चाहूल लागताच तो मोटरसायकल घेऊन पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करीत असताना गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदारांनी आरोपिताचा लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी भागात पाठलाग करून आरोपी सागर उर्फ सोनू सुरेश मस्के वय 29 वर्ष राहणार भालेराव मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड या शिताफीनं ताब्यात घेतला असून त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, अशोक आगाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे।